नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी नित्रे आणि आजचा आपला विषय आहे चेंज युअर वर्ड्स, चेंज युअर लाईफ, चेंज युअर फ्युचर. आपण जर आपले शब्द बदलले तर आपण आपलं भविष्यसुद्धा बदलू शकतो. इतकी जादू, इतकी ताकद आपल्या शब्दांमध्ये असते. एक छोटीशी स्टोरी सांगते. एक मुलगा असतो, 8वी-9वीमध्ये असतो. मुलगा हुशार असतो, परंतु त्याला मॅथ्सची खूपच जास्त भीती वाटते. गणित या विषयाची खूप भीती वाटते. तो सतत आपल्या मित्रांजवळ, आपल्या फॅमिली मेंबर्सजवळ, आपल्या टीचर्सजवळ नेहमी म्हणत असतो की मला ना मॅथ्स बिलकुल आवडत नाही, हा विषय खूप कठीण आहे, मला हा जमणारच नाही, मी यावर्षी मॅथ्समध्ये नक्की फेल होईल. रिपीट 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 करतो आणि अर्थातच पहिले सांगितल्याप्रमाणे ते सगळं त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये झिरपत जाते. परीक्षेची वेळ येते, मॅथ्सचा पेपर असतो, पेपर समोर असतो आणि अर्थातच ते सगळं त्याच्या माइंडमध्ये ऑलरेडी फिक्स असते की मला मॅथ्स जमतच नाही, मी फेल होणारच आहे. आणि तसंच होते, तो मॅथ्समध्ये फेल होतो. म्हणजे जे तो बोलतो तेच होते. आता मॅथ्समध्ये फेल झाल्यामुळे त्याला पुन्हा तो पेपर द्यायचा असतो. आता यावेळेला तो विचार करतो की ठीक आहे, मी फेल झालो, पण माझे सगळे मित्र पास झाले, मग त्यांनी असं काय केलं? त्यांनी कदाचित जास्त अभ्यास केला असेल, तर यावेळेला मी सुद्धा थोडा जास्त अभ्यास मॅथ्सचा करतो. करून तर पाहतो, जास्त प्रॅक्टिस करतो, चांगल्या ट्युशन्स लावतो, चांगल्या सर मॅडमकडे जाऊन त्यांच्याकडून चांगलं शिकून घेतो आणि मॅथ्सचा आणखीन जास्त अभ्यास करतो. असं बोलतो. हे सुद्धा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये झिरपत आहे बरं का. पुन्हा मॅथ्सचा पेपर असतो, तो बसतो आणि मॅथ्समध्ये पास होतो. आता इथे काय होत आहे, प्रॉब्लेम हा मॅथ्सचा नाही आहे, प्रॉब्लेम हा विषयाचा नाही आहे. आपल्या सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या विषयाची भीती वाटत असते. इथे प्रॉब्लेम मॅथ्सचा नाही, विषयाचा नाही, प्रॉब्लेम हा त्याच्या माइंडचा आहे. तो आपल्या माइंडसोबत काय बोलतो आहे, तो माइंडसोबत कोणते शब्द वापरतो आहे, हेच सगळं त्याच्यावर डिपेंड करते. पुष्कळदा काय होते, आपण ब्लेम, दोष हा बाहेरील जगाला देत असतो की याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, त्याच्यामुळे तसं झालं. परंतु काय आहे, हे सगळं कंट्रोल करणारं जे आहे ना, हे बाहेरचं जग नाही आहे, हे आपलंच माइंड आहे आणि त्यालाच आपल्याला व्यवस्थित प्रोग्राम करायचं आहे. जोसेफ मर्फीचं एक खूप छान पुस्तक आहे, बिलीव्ह इन युअर सेल्फ. त्यामध्ये जोसेफ मर्फी म्हणतात की वर्ड्स आर सीड्स. शब्द जे आहेत ते सीड्स प्रमाणे म्हणजे बीजाप्रमाणे काम करत असतात. जमिनीमध्ये तुम्ही चांगलं बीज पेराल, तुम्हाला चांगले फळं मिळतील. खराब बीज पेराल तर अर्थात खराब फळं मिळतील. जमिनीला काही घेणं देणं नाही आहे की ते चांगलं उगवायचं की नाही. तुम्ही ज्या प्रकारचं बीज त्याच्यामध्ये टाकाल ते तसंच उगवणार आहे. म्हणजे आता वर्ड्स आर सीड्स, शब्द हे बियांप्रमाणे असतात, हे तर माहिती आहे. मग आता जमीन कोणती आहे? जमीन आहे इथे आपलं माइंड. आपलं जे स्पेशली आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे, अवचेतन मन जे आहे, ते आहे आपली जमीन. आणि आपण त्याला जे पण काही बोलू, चांगलं बोलू ते आपल्याला चांगलंच देणार आणि आपण जर वाईट बोलू ते आपल्याला वाईटच देणार आहे. त्याच्यामुळे हे जे आपण रिपीट करत राहतो ना वाईट गोष्टी, स्पेशली स्वतःबद्दलच्या, त्याच आपली रियालिटी बनतात, तेच आपलं फ्युचर बनतात. त्याच्यामुळे आता काय करायचं आहे, ही जी जमीन आहे, हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे जे आपलं अंतर्मन आहे, त्याला चांगलेच शब्द द्यायचे आहेत, स्पेशली स्वतःबद्दलचे. निगेटिव्ह शब्द नाही. माझ्याकडे पैसा नाही, फ्युचरमध्ये पैसा येणारच नाही, माझं नशीब फुटकं आहे, फ्युचरमध्ये ते तसंच राहणार आहे. म्हणजे तुमचे शब्द हे तुमचं फ्युचर डिसाईड करते आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आता यापुढे कधीही बोलताना स्वतःबद्दल अगदी जाणीवपूर्वक, खूप जास्त केअरफुली चांगलंच बोलायचं आहे, पॉझिटिव्हच बोलायचं आहे. कारण की पहा, याच्यावर आपलं फ्युचर डिपेंड राहणार आहे. ठीक आहे, भेटूया पुढल्या मेसेजमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू व्हेरी मच.